नारायणगडाचा नारळी सप्ताह जो आहे तो राक्षस भोन तांबा गावामध्ये होतोय आणि सकाळच्या प्रसादाचा आस्वाद जे आहे ते महिला घेत आहेत। इकडं माझ्या बॅक साईडला बघितलं तर मनमुराद आनंद जो आहे तो महिला या ठिकाणी पूर्ण घेत असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरामॅनला विनंती करतो की या पूर्ण महिला ज्या आहेत ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूयात। सकाळच्या मेनूमध्ये भाजी आहे, मटकीची भाजी आहे, कापलेला कांदा आहे, एक वेगळा महाप्रसादाचा आस्वाद जे आहे ते महिला घेत आहेत। मात्र वाढ कशी केली जाते, किती महिला याच्यामध्ये काम करतायत, नियोजित हे ग्रामस्थ कशी सेवा देत आहेत, महिलांसोबत चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। ताई, प्रत्येक तुम्ही कार्यक्रमामध्ये भोजनाचा तुम्ही आस्वाद घेतला असेल महाप्रसादाचा, मात्र याची वेगळी चव काय? खूपच छान लागत आहे, घरची अशी भाजीच होत नाही बस। आता प्रॉपर तुम्ही राक्षस भोन तांबा गावातलेच का ताई? हो, प्रत्येक दिवसाची तुम्ही आजचा तिसरा दिवस आहे वाटतंय, 2 दिवसाची चव आणि तिसऱ्या दिवसाची आजची या भाजीची चव काय वेगळी? खूपच स्वादिष्ट आहे, छान होईल। हो, छान। काय महिलांचा वगैरे ताई ग्रुप वगैरे तुम्ही बनवलाय का, जेणेकरून प्रॉपर तुम्ही तांबा गावातलेच का? हा हा, इथल्याच आहे। काही ग्रुप वगैरे बनलाय का, जेणेकरून आता काही महिला वाढतायत किंवा तुम्ही एक 15-20 महिला असं ग्रुपनी येत आहेत आणि त्याच्यानंतर वाढ करताय, असं काही तुमचं नियोजन आहे का? हा आहे, जसं म्हणजे ज्याला जसं जमल तसं ते करतंय, सेवा करतंय, ज्याला जसं जमल तसं। एक त्यांचे ज्यावेळेस त्या प्रतिक्रिया देत आहेत, वेगळा हास्य जे आहे ते चेहऱ्यावर या ठिकाणी पाहायला मिळतंय। आनंदाच्या वातावरणामध्ये हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे। येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन इकडं मावशी ताई, किती वेळ सेवा द्यावा लागते? थोडं इकडं पुढे या, किती वेळ सेवा द्यावा लागते? दिवसभर द्यावा लागते। प्रत्येक जण महिला बघितल्या हसतायत, काय एक वेगळा आनंद वाटतोय? आनंदच वाटतोय ना। आता सप्त्याचे अखंड हरिनाम सप्त्याचे गावातले कार्यक्रम तुमच्या नियमित गावामध्ये होत असतील, ते कार्यक्रम आणि हा कार्यक्रम काय वेगळं फील होतंय बघा? हे कसं असं म्हणजे फिरता नारळी सप्ताह आहे ना, त्यामुळं असं जास्त म्हणजे जास्तच असा आनंद वाटतोय आम्हाला। आमच्या जीवनात असं मोठं कधीच नव्हतं झालं, एवढा मोठा सप्ताह आहे आमच्या इथं। आम्ही घरी चूल पेटवीत नाहीत, काय नाही, सकाळी उठतो तर आंघोळ्या ते करतो, मग इथं मंडपात येतो, झाड येतो, सडा रांगोळी ते काढतो, परत पोहे केले तर महिलांना पोहे वाढतात, महिलांनाच वाढतात, पुरुषांना वाढतात, असे आम्ही आमच्या इथं कामं करतो। गावामध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष महिला एकत्रीकरण येतील या नारळी सप्त्यामध्ये, अशी अपेक्षा वाटली होती का? हो, असं आम्हाला वाटतंय की जसं काय दिवाळीच्या पेक्षा पण आमच्या इथं म्हणजे जास्तच आनंद व्हायला लागलाय। धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेलं तर महिलांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही वेगळे अपडेट्स मिळतील का? प्रत्येक जणांच्या तोंडून हेच वाक्य जे आहे ते आनंदाचं या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय। वेगळे अपडेट्स तिकडं पुरुषांची पंगत चालू आहे, पुरुष पण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ करतायत। आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का? क्षणोक्षणाचे अपडेट्स देण्याचं काम करूयात। कॅमेरामॅन सूर्य जुंबडिया।